आणि एकनाथ शिंदे यांच्यात संघर्ष सुरू असल्याची चर्चा आहे। याचा प्रत्यय आता आणखी एका गोष्टीच्या निमित्ताने आलेला आहे। राज्यातील प्रमुख प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूम मधून आढावा घेतला जातो। मात्र आता एकनाथ शिंदे यांनी याच धर्तीवर शिवसेनेकडे असलेल्या खात्यांच्या अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र कोऑर्डिनेशन रूम स्थापन केली आहे। एकनाथ शिंदे यांचे हे पाऊल देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी शह असल्याचं मानलं जात आहे। नजर काय ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, राज्याचे मुख्यमंत्री होते। ज्या पद्धतीनं वॉर रूम मध्ये अजितदादांची देखील वॉर रूम आहे, म्हणजे आपल्याला माहितीसाठी एक सांगतो, कालच वॉर रूम मध्ये रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदराचा विषय होता आणि त्या बैठकीला मी ऑनलाईन उपस्थित होतो। त्याच्यामुळं शिंदे साहेबांनी एखादी गोष्ट केल्यानंतर स्वाभाविक आहे की ती बातमी झालीच पाहिजे। पण कोऑर्डिनेशन रूम म्हणजे काय, जे प्रकल्प आहेत ते लवकरात लवकर महाराष्ट्राचे पूर्ण व्हावे, याच्यामध्ये जर एकनाथ शिंदे साहेब पुढे पाऊल टाकत असतील तर खरं तर आपण सगळ्यांनी त्याचं स्वागत केलं पाहिजे। त्या ठिकाणी आमचंच ऑफिस होतं जेव्हा मी उपमुख्यमंत्री होतो, ती जागा त्यांच्याच करता होती। त्यामुळे ऑफिसेसचं रिअलाइनमेंट चाललेलं आहे, त्यामुळे त्याला बातमी बनवणं एवढं मोठी घटना ती नाही आहे। प्रत्येक गोष्टीची बातमी करू नका, सगळं चांगलं चाललं आहे, नीट आहे। तर आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूमच्या धर्तीवर शिंदेंकडून कोऑर्डिनेशन रूमची स्थापना करण्यात आली आहे। शिंदेंची फडणवीसांवर कशी कुरघोडी केली जाते, कशी चर्चा रंगली आपण पाहतोय। शिंदेंकडील खात्यांच्या सर्व प्रकल्पांचा कोऑर्डिनेशन रूम मधून आढावा घेतला जाणार आहे। सरकारी अधिकारी सचिवांना वॉर रूम सारखंच या बैठकांना उपस्थित राहावं लागणार आहे। त्यामुळे एक समांतर सत्ता केंद्र तयार होऊ शकतं। मुख्यमंत्र्यांच्या वॉर रूम वरून आता कुरघोडी करण्याचा शिंदेंकडून प्रयत्न होत असल्याची देखील चर्चा रंगू लागली आहे। एकीकडे एकनाथ शिंदे कोऑर्डिनेशन रूमची स्थापना करून फडणवीस यांच्यावर कुरघोडी केली आहे, तर दुसरीकडे नाशिकवरूनही भाजप शिवसेनेमध्ये तणाव वाढल्याचं दिसून येत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कुंभमेळ्यासाठी बैठक घेतली, मात्र आज नाशिक दौऱ्यावर असणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा बैठक घेत आहेत। त्यामुळे कुंभमेळ्यासाठी शिवसेना आणि भाजपच्या दोन स्वतंत्र बैठका होताना दिसून येत आहेत। फडणवीसांच्या बैठकीला दादा भुसे गैरहजर होते, तर आता शिंदेंच्या बैठकीसाठी गिरीश महाजन अनुपस्थित असल्याचं पाहायला मिळालंय। मला वाटतं ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे। ज्याला जसं शक्य आहे तशी त्यांनी बैठकी घ्याव्यात, कामं करावं, अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घ्यावी, ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे। कारण कुंभमेळा हा खूप यावेळेला मोठा होणार आहे, गेल्या वेळेपेक्षा दुप्पट फुटफॉल त्या ठिकाणी राहणार आहे। त्यामुळे काहीतरी दोघांमध्ये मतमतांतर आहे आणि वाद चाललेले आहेत, तिन्ही पक्षांमध्ये युतीमध्ये मिठाचा खडा पडला आहे, असं समजण्याचं अजिबात कारण नाही। आणि आता वळतो पुढच्या बातमीकडे। पालकमंत्री पदाचा तिढा कायम असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिक दौऱ्यावर आहेत। तर नाशकात एकनाथ शिंदेंची मतदार आभार सभा होणार आहे। या आभार सभेच्या माध्यमातून शिवसेना जोरदार शक्ती प्रदर्शन करणार असल्याचं कळत आहे। तर आपण पाहतोय या क्षणाची महत्त्वाची बातमी। आता एकनाथ शिंदे नाशकात आहेत, नाशिकचा दौरा त्यांचा होणार आहे आणि या दौऱ्यादरम्यान ते कुंभमेळा संदर्भातील बैठक देखील घेणार आहे। तर आपण पाहतोय कुरघोडीचं राजकारण, कुंभमेळ्याचा वाद आणि पालकमंत्री पदाचा तिढा यावरून महायुतीमध्ये ठिणगी उडण्याची देखील शक्यता आहे। वळतो पुढच्या बातमीकडे। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींची बी टीम बीडमध्ये अजूनही सक्रिय असल्याचा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केलाय। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा त्यांचे बंधू धनंजय देशमुख सातत्याने पाठपुरावा करताना आपण पाहतोय। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्यांना अद्याप ताब्यात घेण्यात आलेलं नाहीये, तर पोलिसांकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातंय असा आरोप धनंजय देशमुख यांनी पोलिसांवर केलाय। बी टीम मधले तर 4 नाव स्पष्ट आहेत, जे की आरोपीला सोडवायला गेलेले भावाच्या पाठीमागे जी गाडी होती ती गाडी घरी नेऊन सोडणारे बालाजी तांदळे 6 तारखेला, 9 तारखेला, 12 तारखेला
शेजारच्या गावचे सरपंच संजय केदार त्यांना फोन आलेला आरोपींचा, हे 3 आणि फोन पे पैसे झालेले डॉक्टर वायबसे स्पष्ट झाले. ह्यांना हे घटना घडल्यावर 10-15 दिवस गायब होते. नंतर ह्यांना पोलिसांनी आणलं, ह्यांची तपासणी केली, ह्यांना बाहेर सोडलं. त्यामुळे आता या बी टीमसह जे पोलीस चौकशीत दिरंगाई करत आहेत त्यांच्यावरही कारवाई होण्याची गरज आहे आणि ही कारवाई नेमकी कधी होते हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. व तो पुढच्या बातमीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंची जोरदार पाठराखण केल्याची माहिती आहे. आरोप सिद्ध होत नाहीत तोपर्यंत कारवाई करणार नाही अशी ठाम भूमिका अजित पवार यांनी घेतल्याचं समजतंय. देवगिरी बंगल्यावर अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत अजित पवारांनी भूमिका मांडल्याची माहिती मिळते. दरम्यान काल भाजपा आमदार सुरेश धस यांची अजित पवारांनी भेट टाळली होती. च्या घटकेला जर अजित पवार आणि तटकर यांचं म्हटलं, सिंचन घोटाळा एवढा मोठा झाला, गाजला, त्याच्यावर चार्जशीट्स फाईल झाले, PIL झाल्या, तरी सुद्धा त्याच्यावरची कारवाई बंद करण्यात आली. याच्याच वरून आता सिद्ध होतंय की यांना खात्री आहे की कुठल्याही प्रकारची कारवाई कितीही सिद्ध झाले तरी होणार नाहीये. म्हणून मला असं वाटतंय की आता माझ्याकडे कोर्टात जाण्याशिवाय मार्ग उरलेला नाहीये आणि मी कोर्टात जाऊन याच्यावर कारवाई कशी, त्याचा तडाखा जोपर्यंत कोर्टाकडनं येत नाही तोपर्यंत यांच्याकडनं अपेक्षा करणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. आता याच्या पुढे मी त्यांच्याकडनं मागणी करणारच नाही. खरं तर मुंडेंवर केवळ बीड हत्या प्रकरणीच नव्हे तर कृषी साहित्य घोटाळ्यासह अनेक आरोप होत आहेत. त्यामुळे नैतिकतेच्या आधारावर तरी त्यांचा राजीनामा घेणार का असा सवाल उपस्थित केला जातोय. वळतोय पुढच्या बातमीकडे. बातमी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी केलेल्या धक्कादायक विधानासंदर्भातली आहे. कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांबाबत बोलताना उपकाराची भाषा केली आहे. भिकारी सुद्धा 1 रुपयाची भीक घेत नाही, आम्ही तर 1 रुपयात पीक विमा देतोय असं वादग्रस्त विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलंय. तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा, भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो, आणि आम्ही 1 रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला. आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले, त्यामुळे अर्ज खूप साचले, खूप फोपावले. पण त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय, पण याच्यात सुधारणा करणं आवश्यक आहे. त्यामुळे सुधारणा काय काय करायच्या, कशा करायच्या आहेत ते मुख्यमंत्री महोदयांशी बोलल्यानंतर, उपमुख्यमंत्री महोदय बोलल्यानंतर ठरवेल. तर बोगस पीक विमा लाटणाऱ्यांवर कारवाई करण्याचं सोडून कृषी मंत्री खऱ्याखुऱ्या शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम करतायत का असा सवाल उपस्थित राहतोय. त्यामुळे नेत्यांनी शेतकऱ्यांबद्दल बोलताना विचार करायला हवा, हे महत्त्वाचं. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतलाय. मोठी बातमी आपण या क्षणाची पाहतोय. मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्यानं बँकेच्या कामकाजावर निर्बंध घालण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते. RBIनं निर्बंध घातल्यानं बँकेत ठेवी ठेवणाऱ्या खातेदारांना त्यांची रक्कम आता काढता येणार नाहीये. त्याचप्रमाणे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक आता कर्ज देणं किंवा ठेवी स्वीकारू शकणार नाहीये. तर गुरुवारी 13 फेब्रुवारीला बँकेचं कामकाज बंद झाल्यानंतर पुढील 6 महिन्यांसाठी निर्बंध लागू करण्यात आले. तर या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या संपूर्ण देशभरामध्ये एकूण 25 शाखा आहेत. आता ह्या करंट अकाउंट, मी लेबर बिझनेसमध्ये आहे, मला जवळजवळ 100 लोकांचा पगार दर महिन्याला करावा लागतो. जर ते पैसे माझे आले नाहीत तर 100 लोक मी त्यांना पेमेंट करणार कुठून? किंवा मी इथे न्यायचं की RBI कडे न्यायचं की माझ्या घरी लोक येतील? माझं पण अकाउंट आहे इथे, FDI 5 लाखाची आणि 2 लाख तर असे सेव्हिंगमध्ये आहेत. तर ते आता कसे मिळणार याच्यासाठी हे आता चालले. बँक जी आहे ती अंडर ऑब्झर्वेशन आहे RBIच्या गाईडलाईन्सच्या. तर त्यानुसार त्या ऑब्झर्वेशन नंतर 90 दिवसानंतर त्यांचे जे काही डिसिजन येतील त्यानुसार बँक ऍक्ट करेल. आता यामध्ये कन्सर्न ऑथॉरिटी आहे, त्यांना पण आम्ही बोलवलं सेंट्रल ऑफिसमधून. तर लॉकर ऑपरेशन्स ज्यांना करायचे त्यांनी एक मार्ग धरा आणि ज्यांचं सेव्हिंग्स, करंट आणि टर्म डिपॉझिट रिगार्डिंग जे काही आहेत क्वेरीज, त्यांनी थोडंसं थांबा. आमची एक ऑथॉरिटी येणार आहे, तुमचे जे प्रश्न वगैरे असतील त्याबद्दल पण तुम्हाला उत्तरं दिली जातील. तर या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे. काय म्हणालेत फडणवीस आपण पाहूया. कि RBI जब कोई बैंक खराब परफॉर्मेंस करती है, जब उसके
जो एसेट्स होते हैं वो डिप्लीट होते हैं तो आरबीआई इस प्रकार के प्रतिबंध लगाती है, उस पर इंक्वायरी करती है, डिप्लीट होने वाले एसेट्स को रोकने की कोशिश करती है। अभी मेरे पास इसकी पूरी जानकारी नहीं है, लेकिन इसकी जो प्राथमिक जानकारी है उसके आधार पर मैं कहना चाहता हूँ की निश्चित रूप से आरबीआई ने जो कारवाई की है वो सोच समझकर ही की होगी। आणि आता वळतो एका राजकीय बातमीकडे। आता मवियामध्ये विरोधी पक्षनेते पदावरून वाद सुरू झालाय। ठाकरे गट विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद घेणार असेल तर काँग्रेस विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगणार असल्याची माहिती समोर येते। विधान परिषदेत सध्या काँग्रेसचे संख्याबळ जास्त आहे। विरोधी पक्षनेतेपद हे ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांच्याकडे त्यांची टर्म ऑगस्ट महिन्यामध्ये संपणार आहे आणि त्याआधीच काँग्रेस विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद पदरात पाडण्याच्या प्रयत्नात असल्याचं बोललं जात आहे। तुम्ही जर विधान परिषदेचं म्हणजे विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपद घेणार असाल तर काँग्रेसची भूमिका अशी आहे की विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद त्यांना हवं आहे। पक्ष योग्य निर्णय घेईल। मला वाटतं कोणत्या पदासाठी कोणी काही तयार झाले नाही, कोणी असेल माझ्यासहित कोणी असेल ह्या पदाला काय चिकटून बसण्याचं असं काही कुठं ठरलेलं नाही आहे। सगळे पक्ष मिळून जो निर्णय घेईल तो सगळ्यांना मान्य असतो। आणि आता घेऊयात राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरून अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर तोप डागली आहे। वाल्मिक कराडच्या अटकेनंतर त्यांची बी टीम सध्या कार्यरत आहे आणि बीडचे पालकमंत्री हे अजित पवारच आहेत, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी चुकीची आहे अशी खोचक प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी दिली आहे। मंत्री धनंजय मुंडेंना अजित पवारांनी प्रमोशन दिलाय। पक्षाच्या कोर कमिटीमध्ये धनंजय मुंडेंना स्थान देण्यात आलंय, तर आगामी निवडणुका आणि पक्षाची धोरणं ठरवण्यासाठी कोर टीम तयार करण्यात आली आहे। यामध्ये नाराज छगन भुजबळांचाही समावेश आहे। माजी आमदार राजन साळवी यांच्या शिंदे गटातल्या पक्षप्रवेशावर राजापूर मतदारसंघातील शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। अनेक पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत आहेत। मतदारांनी नाकारलेला नेता आम्हाला नको अशी पदाधिकाऱ्यांची भूमिका आहे। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांची जीभ पुन्हा घसरली आहे। राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात प्रतिक्रिया देताना राऊतांनी अपशब्दांचा वापर केला। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी ठाकरे गटासंदर्भात एक मोठं भाकीत वर्तवलंय। पुढील 6 महिन्यात उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा अंत होणार असा खळबळजनक दावा मंत्री योगेश कदम यांनी केलाय। तर ऑपरेशन टायगर आता थांबणार नाही असं देखील कदम म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सत्कारावरून शरद पवारांवर जोरदार टीका करणारे खासदार संजय राऊत नरमलेत। शरद पवारांबद्दल नाराजी नाही, आमची भूमिका मांडली असं राऊत म्हणाले। मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी 15 फेब्रुवारीपासून होणारे राज्यव्यापी साखळी उपोषण स्थगित केलंय। काल 2 मागण्यांचा निर्णय सरकारने घेतलाय। सरकार काम करत असेल तर कशाला उपोषण करायचं, सहकार्य केलं पाहिजे असं म्हणत राज्यव्यापी साखळी उपोषण 15 दिवस पुढे ढकलतोय अशी घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे। यूट्यूबवर रणवीर अलाहाबादियाला सुप्रीम कोर्टाकडून कोणताही दिलासा दिला गेलेला नाहीये। वादग्रस्त विधान संदर्भातील खटल्याची सुनावणी तात्काळ घेण्यात यावी अशी मागणी रणवीरनं केली होती। सुप्रीम कोर्टाने मात्र तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिलाय, तर 2 ते 3 दिवसात खटला सूचीबद्ध केला जाईल असं देखील सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। तर IAS अधिकारी झालेली प्रियंका कदम चर्चेत आली आहे। प्रियंका कदम 3 वर्षांपूर्वी दिव्यांग कोट्यातून अधिकारी झाली आहे। तिचा आता डान्स व्हिडिओ व्हायरल होतोय। अगदी सैराट होऊन नाचणारी प्रियंका दिव्यांग कोट्यातून कशी निवडली गेली असा सवाल विचारला जातोय। येस बँक आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत असलेल्या वाधवान बंधूंना जामीन मंजूर करण्यात आलाय। दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेडचे प्रवर्तक धीरज आणि कपिल वाधवान यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला। अभिनेत्री ममता कुलकर्णी पुन्हा महामंडलेश्वर बनली आहे। ममताने एक व्हिडिओद्वारे ही माहिती दिली आहे।
गुरुने पुन्हा एकदा महामंडलेश्वर पद बहाल केल्याचं व्हिडिओमध्ये तिने सांगितलंय आणि याआधी गुरु डॉक्टर लक्ष्मी त्रिपाठींवर झालेल्या आरोपांमुळे दुःखी असल्यानं राजीनामा दिल्याचं स्पष्टीकरणही ममतानं दिलंय. राज्याच्या अर्थ विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय. जवळपास 1 लाख कोटींच्या बचतीचं ध्येय अर्थ विभागानं डोळ्यांसमोर ठेवलंय. त्यासाठी सध्या सुरू असलेल्या मोफत योजनांचा आढावा घेऊन त्या टप्प्याटप्प्यानं बंद करण्याचं लक्ष थेट अर्थमंत्री अजित पवारांकडून ठेवण्यात आल्याची माहिती मिळते. पीएफ साठीचा नॉमिनी विवाह नंतरही वैधच राहणार आहे. लग्नापूर्वी पीएफ वारसदार म्हणून आईचं नाव लावलं असलं तरी ते लग्नानंतर आपोआप अवैध ठरत नाही. संबंधित कर्मचाऱ्याने वारसदार बदलण्यासाठी तसा लेखी अर्ज सादर करून नवीन वारसदार नेमणे आवश्यक आहे, असा निर्वाळा एका प्रकरणामध्ये मुंबई हायकोर्टानं दिला. स्पॅम कॉल्स आणि मेसेजेस पासून आता तुमची सुटका होणार आहे, कारण दूरसंचार कंपन्यांवर आता ट्राय लाखांपर्यंत दंड आकारणार आहे. ट्रायने फेक कॉल्स आणि मेसेजेसवर नियम लागू केलेले आहेत, तर कंपन्यांनी वारंवार नियमांचं उल्लंघन केल्यास 2 लाखांपासून 10 लाखांपर्यंत दंड आकारला जाणार आहे. आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते. नाशिकच्या पांडवलेणी डोंगराला भीषण आग लागल्याची माहिती मिळते. या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. डोंगरावरील झाडं आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. दुपारच्या सुमारास अचानक डोंगरावरील झाडांना आग लागली आहे. तर पांडवलेणी डोंगरावर शेकडो वर्षे जुनी बुद्ध लेणी आहे. जंगलातील वन्य संपदेला देखील याचा धोका निर्माण झालाय. आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाहीये, मात्र आपण या दृश्यांच्या माध्यमातून या आगीची भीषणता पाहू शकतो.